तर मंडळी, मी आज बनवणार आहे पालक पुरी। त्यासाठी मी इथे कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे, थोडासा जाडसर कापलेला आहे कारण तो नंतर मिक्सरमधून बारीकच करून घ्यायचा आहे। त्यामुळे लसूण सोलून घेतलेला आहे, मिरच्या थोड्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो थोडासाच घेतलेला आहे मी। त्यानंतर पालक सुद्धा थोडीशी जाडसर कापून घेतली आहे। कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये कांदा, लसूण आणि हिरवी मिरची परतून घेतली आहे। नंतर त्यामध्ये पालक टाकलेले आहे। पालक थोडीशी परतली की हा टोमॅटो पण टाकलेला आहे वरतून। टोमॅटो आपण कमी जास्त करू शकतो, काही हरकत नाही। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सर्व छान परतून घेतलेलं आहे। ही पालक यामध्ये शिजून घेतलेली आहे। नंतर ही भाजी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर मिक्सर जारमधून फिरवून घ्यायची आहे। कढईमध्येच थोडंसं पाणी घेऊन मी त्या पालकच्या भाजीसोबत थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, कारण थोडंसं पातळ असेल तर ते सर्व छान ग्राइंड होतं आणि बारीक होतं। ह्या बारीक केलेल्या भाजीच्या पुऱ्या एकदम छान होतात आणि चिरलेली जेव्हा आपण पालक टाकतो ह्याच्यामध्ये तेव्हा ते थोडेसे जे आहेत ते तुकडे तुकडे राहतात पालकचे, आणि असं जेव्हा बारीक करून टाकतो तेव्हा हिरवीगार पूर्ण आपली पुरी होते आणि ती छान सर्व पुऱ्यांमध्ये मिसळते सुद्धा ही भाजी। त्यानंतर इथे मी पीठ घेतलेलं आहे, जेवढे पुऱ्या करायचे तेवढं पीठ घेऊ शकता। थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं पिठामध्ये सुद्धा, आणि त्यानंतर आपण ही बारीक केलेली पालकची भाजी टाकलेली आहे। ही भाजी याच्यामध्ये छान मिसळायची, भांडं छान धुवून घ्यायचं आहे मिक्सरचं, आणि त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन मी हा पूर्ण उंडा जो आहे तो चुरून घेतलेला आहे। आता हा उंडा थोडासा असा घट्टसर ठेवायचा, जास्त पातळ करायचा नाही। पुरीसाठी जसा बनवतो आपण तसाच थोडासा घट्टसर ठेवायचा। यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं तेल आणि थोडासा ओवा सुद्धा घालू शकता। तर इथे आमचे पतिदेव आलेले आहेत, काय करते म्हणून म्हटलं पालक पुऱ्या करते। तर मी आलूच्या भाजीचा बेत केलेला होता, पण आमच्या ह्यांना शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते। मग म्हटलं शेवग्याच्या शेंगा काढून देतो तुला, त्याची भाजी कर। मग काय काढल्या फ्रेश झाडाच्या शेंगा, आणि ह्या बघा किती छान आहेत, हिरव्यागार आहेत आणि ह्या फ्रेश असल्यामुळे शिजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो। मग उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी जे सामान करून ठेवलं होतं कांदा लसूण, तेच ह्या भाजीमध्ये वापरलेलं आहे। कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो छान भाजून घेतलेला आहे, तेलामध्ये परतून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा चटणी, धणे पावडर आणि कराळाचा बुरका टाकलेला आहे। त्यानंतर हळद आणि थोडंसं मिरे पावडर टाकलेलं आहे, थोडंसं एक तिखटपणा येण्यासाठी, आणि ते परतून घेतलं। त्यामध्ये थोडंसं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे, बारीक केलेलं खोबरं होतं माझ्याकडे, ते टाकलेलं आहे, आणि त्यामध्येच ह्या सोललेल्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि शेंगा थोड्याशा वाफवून घेतलेल्या आहेत फोडणीमध्ये, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ह्या छान शिजवून घेतलेल्या आहेत, आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून ठेवलं पुऱ्या तळण्यासाठी, आणि आता ह्या पुऱ्या लाटून घेत आहे। अगोदर छोट्या लाट्या करून घेतलेल्या होत्या मी, म्हणजे मग लाटायला सोप्या जातात। तुम्ही एक मोठी पुरी लाटून छोट्याशा कटोरीने किंवा छोट्याशा वाटीने त्याला आकारसुद्धा देऊ शकता, त्यासुद्धा खूप सोप्या जातात करायला। त्यानंतर हे बघा सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, आणि आता इथे तळायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। तळायला थोडासा वेळ लागतो, थोड्याशा तांबूस रंग येईपर्यंत भाजल्या की छान लागतात त्यामुळे इकडे तळताना थोड्याशा ज्या राहिलेल्या होत्या त्यासुद्धा इकडे लाटून घेत आहे। एकीकडे तळणं आणि एकीकडे लाटून घेणं सुरू होतं। तर बघू शकता अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या लाटून आणि तळून झालेल्या आहेत। त्यानंतर इकडे मी गरम भातसुद्धा लावला होता, कारण शेवग्याची रस्सा भाजी होती, तर म्हटलं थोडासा गरम भात छान लागतो भाजीबरोबर। त्यानंतर हे बघा ह्या ताटामध्ये पुऱ्या दिसत आहेत, छान थोड्याशा अशा खरपूस भाजून घेतल्या की खूप छान लागतात ह्या पालक पुऱ्या। एकतर जे पालक खात नाहीत त्यांच्यासाठी एकदम छान उपाय आहे हा, आणि बाकी सर्वांसाठी सुद्धा थोडंसं फॉर अ चेंज म्हणून कधीमधी मी करते। तर जेवणामध्ये थोडंसं चेंजही होतो आणि छानसुद्धा लागतात। तर बघा ही शेवग्याची भाजी पण छान झाली होती, आणि पुऱ्यासुद्धा। पालक पुऱ्या ह्या आमच्या इथे सगळ्यांना आवडतात, सगळे आवडीने खातात। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खा।